मस्त अशी आता भाजी मार्केटला छान असा हिरवागार मस्त ताजा ताजा वाटाणा येत आहे. तर मग मटार पनीर तर झालंच पाहिजे. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. आज आपण धाबा स्टाईल मटार पनीर मसाला बघणार आहोत. तर बघा, आपण 2 ते 3 कांदे असे कट करून घेतले आणि छान असं तव्यावर बघा आता मी भाजून घेत आहे. म्हणजे थोडंसं तेल टाकून सोनेरी रंगावर म्हणजेच गुलाबी रंगावर थोडासा परतून घ्यायचा. आता कांदा परतल्यानंतर थोडासा कांदा साईडला करून म्हणजे बाजूला करून मी 2 ते 3 जे लाल टोमॅटो कट केले ते टाकून घेतले. त्यावर थोडंसं अर्धी पडी तेल टाकलं, 1 चम्मच मीठ टाकलं. म्हणजे छान असं आपला टोमॅटो मऊ होतो आणि मसाला पण छान असा आपला मऊ होतो आणि दळायला पण खूप छान सोपं जातं. आणि पूर्ण मसाला आता बघा टोमॅटो थोडंसं परतल्यानंतर मी पूर्ण मसाला एकत्र करून घेत आहे. म्हणजे आपल्याला परत परत असं म्हणजे वेगळी टोमॅटोची पेस्ट वगैरे करायची गरज नाही. आता इथं बघा मी 2 ते 3 काजू, थोडीशी सफेद तीळ आणि थोडीशी मगजबी घेतलेली आहे. तुम्ही फक्त तीळ वापरली तरी चालेल किंवा तुम्हाला वापरायचं तर तुम्ही वापरू शकता. असं काही नाही, एखादी वस्तू कमी जास्त झाली तरी असं आपली भाजी टेस्टीच लागते आणि छानच होते. आता बघा आपला मसाला मी साईडला थोडंसं असं गोल करून घेतलं. ही माझी पद्धतच आहे. आता बघा थोडंसं मध्ये 1 पडी तेल टाकलं. त्यात काही खडे मसाले टाकणार आहे बघा मी. 1 मसाला वेलची, 1 तुकडा दालचिनीचा, 2 हिरवी वेलची, 1 शेष फूल आणि चक्री फूलचं 1-2 पाकळी टाकलेली आहे. आणि बघू शकता 2 ते 3 बेडगी मिरची मी इथं टाकलेली आहे. तुम्ही स्किप केली किंवा नाही टाकली तरी चालेल, कारण बेडगी मिरचीने छान अशी तरी येते आणि हॉटेलसारखी मस्त आपली ग्रेव्ही पण छान होते. खूप सुंदर आपला मसाला तयार होतो, म्हणून मग मी टाकलेली आहे. तुम्ही काश्मीरी मिरची पावडर टाकली तरी छान तरी येईल. आणि खूप सुंदर असा बघा आपला मसाला आता तयार झालेला आहे. आणि नंतर आपल्याला आता अद्रक, 1 इंच आलं आणि लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे. 9 ते 10 असतील आपल्या, मी अंदाजानेच टाकलेले आहे. आणि आता बघा मी पूर्ण हलवून घेतलेला आहे. आपला मसाला गार होईपर्यंत इथं बघा मी 500 ग्रॅम पनीर घेतलेला आहे, अर्धा किलो. आता ते असे चौकोनी तुकड्यांमध्ये मी कट करून घेणार आहे. आणि पनीर जर आणलं तुम्ही तर असंच पनीर ठेवू नका, पाण्यामध्येच पनीर ठेवा. म्हणजे मस्त छान मऊचं मऊ राहतं, फ्रेश राहतं. इथं असा फ्रेश वाटाणा घेतलेला आहे हिरवागार. आता आपला मसाला पण गार होत आहे. आता मसाला आपण दळून घेणार आहे. मस्त मिक्सरला गार झाल्यानंतरच मसाला दळा. खूप सुंदर बघा. आता मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे हिरवीगार. आणि आता हा मसाला बारीक दळून घ्यायचा, अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची. आता बघा मी थोडंसं 3 ते 4 पड्या तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर 1 चम्मच मी बटर घातलेला आहे. कारण बटरमुळं मस्त छान ढाबा स्टाईल आपला मटार पनीर मसाला होणार आहे, तयार होणार आहे. आणि नंतरच तुम्ही बटर टाका तेल तापल्यानंतर, कारण मग बटर आधी जर टाकलं तर जळून जातं. आता पनीर थोडंसं अलगद आपल्याला तळून घ्यायचं आहे, खूप पण जास्त लाल करायचं नाही. आता बघा मी पनीर या प्रकारे असं तळून घेतलेलं आहे, अगदी थोडंसं तळून घेतलेलं आहे. आणि आता मी काढून घेत आहे पनीर. त्यानंतर आता आपल्याला आपण जो ताजा मस्त हिरवागार वाटाणा घेतलेला आहे तो पण थोडासा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. तुम्ही नक्की असा परतवून बघा आणि तुम्ही मटार पनीर मसाला बनवून बघा. तुम्ही म्हणाल खरोखर खूप सुंदर ही भाजी होते. असं वाटत नाही आपण घरी बनवली आहे. अगदी धाबा स्टाईल हा मसाला होतो. धाब्यापेक्षाही घरच्या घरी खूप सुंदर होतो. आता त्याच कढईमध्ये बघा मी थोडंसं तेल काढून एक अर्धा चम्मच परत बटर टाकलेला आहे. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं आणि 2 ते 3 तमालपत्र टाकलं, म्हणजेच तेजपान. त्यानंतर आता मी मसाला जो आपण दळून घेतला होता, मस्त बारीक पेस्ट करून घेतली, तो मसाला मी टाकून घेतलेला आहे. छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा. 1 ते 2 मिनटं मोठ्या गॅसवरच पटपट हलवत राहायचं. आणि मग मसाला छान असा मऊ म्हणजे छान असा मसाला होऊन जातो आपला. नंतर गॅस बारीक करून मग आता बघा इथं मी काही मसाले वापरत आहे. 3 ते 4 मी मिरची पावडर वापरलेली आहे. 1 चम्मच हळद पावडर, 1 चम्मच धना-जिरा पावडर वापरली, 1 चम्मच मी कसुरी मेथी वापरली. धने कारण आपण मसाल्यामध्ये दडलेले नव्हते म्हणून मी धना-जिरा पावडर टाकलेली आहे. आणि आता मसाला बघा आपला मस्त होत आहे. थोडंसं झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यानंतर मसाल्याला वाफ येते आणि मसाला पण आपला कच्चा अजिबात राहत नाही. खूप सुंदर आपला हा मसाला तयार होतो, कच्चा अजिबात राहत नाही. परत मी आता झाकण ठेवलेलं आहे.
मध्ये मध्ये बघत राहायचं. आता इथं मी गरम पाणी थोडंसं एक कप मी गरम पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपल्या मसाल्याला तरी पण छान सुटते आणि मसाला खाली लागत पण नाही कढईला. खूप छान होतं, म्हणजे मसाला करपला म्हणजे भाजीची चवच जाते. आता बघू शकता तुम्ही, पाणी टाकल्यामुळं किती छान असे आपल्या मसाल्याला तरी सुटलेली आहे. आणि मी परत अजून एकदा झाकण ठेवून आता बघा थोडंसं पाणी मी अजून टाकलेलं आहे. मला वाटलं थोडंसं अजून मसाला होऊ द्यावा, म्हणजे मसाला छान परतला म्हणजे भाजीची ग्रेव्ही खूप सुंदर होते, चव पण खूप छान होते. आता तुम्ही बघू शकता असं आपण पाणी टाकल्यामुळे किती छान तरी आलेली आहे. आता मी इथं थोडीशी दुधावरची ताजी साय अशी छान फेटून घेतली आणि मसाल्यामध्ये टाकून परत एकदा परतवून घेतलेला आहे. म्हणजे अगदी हॉटेलपेक्षाही घरच्या घरी सुंदर आपण हा मटर पनीर मसाला बनवू शकतो. आता बघू शकता किती छान तरी सुटलेली आहे. आता आपण जे मटार आणि पनीर तळून घेतलं होतं ते मी टाकून घेणार आहे आणि परत एकदा हलवून घेणार आहे. किती सुंदर बघू शकता. इथं गॅस बारीकच ठेवायचा, म्हणजे मोठा गॅस अजिबात करायचा नाही. बारीक गॅसवर आपली भाजी छान अशी शिजू द्यायची. आणि आता थोडंसं अगदी मी गरम पाणी टाकत आहे आणि बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त वापरू शकता. आणि त्यानंतर आता मी चवीनुसार इथं मीठ वापरणार आहे. चवीनुसार आपण 1 चम्मच मीठ टोमॅटोवर पण टाकलेलं आहे, त्यानुसार अंदाज घेऊन भाजीला मीठ वापरायचं आहे. मी इथं चवीनुसार मीठ वापरलेलं आहे. अगदी परफेक्ट मीठ झालेलं आहे. खूप सुंदर हा मटार पनीर मसाला आपला बघू शकता काय भारी झालेला आहे आणि तयार झालेला आहे आपला मटार पनीर मसाला. जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडल्यास मात्र नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हिरवीगार कोथिंबीर टाकल्यावर तर भाजीचा लूक मग विचारूच नका, खूपच अजून वाढतो आणि टेस्ट पण खूप लागते. मला तर कोथिंबीर खूप आवडते भाजीमध्ये. आणि मसाला आपला तयार झालेला आहे, धाबा स्टाईल मटार पनीर मसाला. चला तर मग आता आपण जेवायला घेऊया. या तुम्ही पण सर्वजण जेवायला. आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला रेसिपी कशी वाटली. बघू शकता अगदी धाबा स्टाईल आपला मटार पनीर मसाला किती छान चमचमीत मस्त, दिसायलाही सुंदर तितकाच खायलाही खूप सुंदर आहे. आणि बघू शकता किती छान झालेला आहे तयार. नक्की मला सांगा कशी वाटली रेसिपी. श्री स्वामी समर्थ.